उज्ज्वला ट्रस्टच्या वतीनं या LPG गोडाऊनच्या प्रांगणामध्ये आज माझ्या देशभक्त मुस्लिम बांधवांनी पहलगाम या ठिकाणी झालेल्या हत्येचा निषेध करण्याकरता, त्या ठिकाणी मृत्यू पडलेल्या माझ्या बांधवांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेत। संपूर्ण देश या ठिकाणी पेटून उठलेला आहे। ज्या प्रकारे पहलगाम या ठिकाणी काश्मीर खोऱ्याचा स्वर्ग अनुभवायला गेलेल्या माझ्या बांधवांवर अमानुषपणे हल्ला करून त्यांची हत्या केली, मनाला वेदना देणारी घटना। त्या कुटुंबाची व्यथा ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला अक्षरशः अंगावर काठे उभे राहिले। असं या देशानं पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं की पर्यटकावर हल्ले झाले, परंतु हा प्रकार खरंच निंदनीय आहे। या ठिकाणी काश्मीरच्या जनतेला सुद्धा अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारे अतिरेकी पर्यटकावर हल्ला करतील, परंतु जो हल्ला झाला आहे या हल्ल्याला चोख उत्तर प्रत्युत्तर झालंच पाहिजे। या देशाच्या पंतप्रधान सन्माननीय मोदीजींना आमची विनंती आहे, संपूर्ण स्वायत्ता आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी द्यावी। सैनिक त्या ठिकाणी देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलेले हाती, असं प्राण हातावर घेऊन त्या ठिकाणी ते या मातृभूमीचं रक्षण करत आहेत। आणि अशा प्रकारचा हल्ला ज्या वेळेला होतो त्यावेळेला आमच्या सैनिकावर पूर्ण विश्वास असतो आणि त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहे। तर या हल्ल्याचा सुद्धा पुलगामा ज्या प्रकारे हत्याकांड झालं त्यावेळेला सर्जिकल स्ट्राईकने जसं उत्तर दिलं त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर आम्हाला या ठिकाणी आमच्या मृत पावलेल्या भावंडांना, नातेवाईकांना या ठिकाणी त्यांना बदला घेऊन या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करावी। ज्या ठिकाणी हे बांधव माझे मृत्युमुखी पडलेले आहेत, या समाजाच्या वतीनं, समाजाची मोठ बांधणाऱ्यांच्या वतीनं, देशभक्त मुसलमानांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलवण्याची शक्ति परमेश्वर दो, ये ईश्वरचरणी प्रार्थना। इसलिए कि हम लोगों ने ये आज का कि जो कश्मीर के इलाके में जो हादसा हुआ है, नाहक लोगों को, गरीब लोगों को जिस तरह से मारा गया है, उसको कत्ल किया गया है, उस तकलीफ़ से हम सबको तकलीफ़ है। ये घटना इस तरह से नहीं होना चाहिए था जो भी हुआ है, और जिसने भी मारा है वो गलत किया है, उसका दुख दर्द हम सबको है, उस दुख दर्द में हम लोग शरीक हैं। और जिसने भी किया है उसको सख्त से सख्त सज़ा देनी चाहिए, क्योंकि एक इंसान से एक मोहब्बत होती है, उसका दर्द, उसका मरना हम सबका मरना है। हम सबको इस बात की तकलीफ़ है, कोई भी हो, कहीं का भी हो, एक इंसान है, एक इंसान के दर्द को, दुख को समझता है। इसलिए उस तकलीफ़ को दूर करने के लिए, उस शरीक होने के लिए, क्योंकि हम देश के रहने वाले हैं और भारत के जो भी है, जहाँ का भी रहने वाला है, हर एक दूसरे का भाई है, एक दुख दर्द को समझते हैं। इसके लिए हम लोगों ने जमा होकर के उस दुख में और दर्द में शरीक होने की कोशिश किया है। कम से कम दुख में दर्द शरीक हो जाए और आगे जो भी भारत सरकार लेती है उसके साथ हम हैं। जैसे भी हो उसको सख्त से सज़ा दी जाए और जो भी मुजरिम है उसको सामने लाया जाए, तकलीफ दी जाए। इसके लिए हमने प्रोग्राम किया है। काश्मीरमधील पहलगाम येथे जो भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केला त्याच्या निषेधार्थ येरोली मुस्लिम समाजाच्या वतीने ही निषेधाची मीटिंग होती, सभा होती आणि यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध केलेला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। ज्यांच्या परिवारातील लोक गेले आहेत त्यांच्याप्रती संवेदना, त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही ईश्वराचा जवळ, अल्लाजवळ प्रार्थना आहे। आणि भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी पावलं तर उचललीच आहे, परंतु अत्यंत कठोर मुळासकट उपटून काढाय, काही शिल्लक ठेवता कामा नये, कारण याचा त्रास आम्हाला जास्त होतो। जरी आज हिंदू बांधव गेले असले तरी ते आमचेच भाऊ आहेत, रक्त एकच आहे आणि याचा भयानक त्रास मुस्लिम समाजाला होतो। त्यांची दोन्हीकडून गोची होते। राष्ट्रप्रेमी मुस्लिम समाज आज देशाबरोबर उभा आहे, एकतेने, अखंडतेसाठी, एकतेसाठी तो काही करायला तयार आहे। तुम्ही सांगा, सरकारने आदेश द्यावा आम्हाला की हे तुम्ही करा, आम्ही ते करायला तयार आहोत। आम्ही भारत मातेबरोबर आहोत, आमच्या बांधवाबरोबर आहोत आणि आम्हाला एकता हवी आहे, शांतता हवी आहे आणि पाकिस्तान आणि दहशतवादाचा समूळ नायनाट हवा आहे, म्हणून आम्ही ही निषेधाची सभा इथं घेतो। हमारे सिख समाज की तरफ से भी हम जिन लोगों पे हमला हुआ है, जो लोग मृत्युमुखी हुए हैं, उनके सबके परिवारों को भी हम बहुत हिम्मत रखने की
ईश्वर के चरणी प्रार्थना करते हैं और हम सब एक है, इसका प्रतीक आज हम सब ने दे दिया है। जो हिंदुस्तान का मुसलमान है वो कतई पाकिस्तान को सपोर्ट करने वाला नहीं है, इसलिए हम सब एक है और हम सब इस मुश्किल घड़ी में एक साथ खड़े रहेंगे और एक बार वापस सर्जिकल स्ट्राइक होने दो, तभी इन सबको न्याय मिलेगा, ऐसा हम समझते हैं।